श्री स्वामी समर्थ. धनु राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळेल का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळेल का? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? या आठवड्यात ग्रहांची साथ तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी आशादायी, प्रगतिकारक आणि उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल आणि योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून अडकलेली काही कामे पूर्णत्वाकडे जातील. या आठवड्यात तुमच्या सकारात्मक विचारसरणीचा आणि मेहनतीचा चांगला परिणाम दिसून येईल. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतील. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि मित्रांचे सहकार्य यामुळे कोणतीही अडचण सहज पार करता येईल. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा शुभ घटना मनाला समाधान देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक वाढेल. बढती, पगारवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदलीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील आणि टीमवर्कमुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर, नवीन करार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी ठरतील. आयात निर्यात, शिक्षण, पर्यटन, सल्लागार सेवा किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास टिकवून ठेवा आणि सर्व व्यवहार लेखी स्वरूपात करण्यावर भर द्या. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सातत्यपूर्ण मेहनत, दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर या आठवड्यात करिअरमध्ये महत्त्वाची प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि काही अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीवर भर देणे आवश्यक राहील. मालमत्ता, वाहन किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो, पण घाई करू नका. घरातील काही आवश्यक खर्च होतील, परंतु त्याचा भविष्यात फायदा होईल. कर्ज फेडण्याचा विचार करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा आणि कोणत्याही कागदपत्राची पूर्ण खात्री करूनच स्वाक्षरी करा. एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मतभेद मिटतील आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे जुने संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या समजूतदारपणे पार पाडल्यामुळे सर्वांचा आदर आणि प्रेम मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत आनंददायी राहील. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. भविष्यातील योजना एकत्रितपणे आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहासंबंधी सकारात्मक घडामोडी घडू शकतात. छोट्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केल्यास नात्यातील गोडवा आणखी वाढेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम नात्याला नवीन रंग देईल. राग, हट्टीपणा आणि संशय टाळल्यास नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा विशेष अनुकूल आहे. आठवड्याच्या शेवटी अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ देणारा आहे. अभ्यासातील एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन अभ्यासक्रम, भाषा किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. मित्रांसोबत केलेल्या चर्चेमुळे नवीन कल्पना आणि माहिती मिळेल.
संशोधन, कायदा किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. दूरचा प्रवास लाभदायक ठरू शकतो आणि त्यातून नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट दिल्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि सर्व नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आणि प्रवासाचे नियोजन आधीच पूर्ण करा. कुटुंबासोबतचा छोटा प्रवास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण करेल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या आणि थकवा टाळा. नियोजनपूर्वक केलेला प्रवास सर्वार्थाने यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्मामुळे मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढेल. नियमित प्रार्थना, ध्यान, जप आणि नामस्मरण यामुळे मन शांत राहील. गुरूंचे मार्गदर्शन आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. नकारात्मक विचार आणि निरर्थक वादांपासून दूर राहा. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवल्यास जीवन अधिक सुंदर बनेल. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या जोरावर अनेक अडथळे सहज दूर होतील. ईश्वरावरील विश्वास तुम्हाला योग्य दिशा आणि योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य देईल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांची मनोभावे पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. पिवळे फळ, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करणे शुभ राहील. गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी श्री विष्णूंचे स्मरण करा. गरजूंना अन्नदान केल्यास विशेष पुण्य लाभेल. वाणीमध्ये संयम आणि नम्रता ठेवा. नियमित सूर्यनमस्कार आणि ध्यान केल्याने मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढेल. एकूण धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि भाग्याची साथ घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याबरोबरच बचतीची सवयही वाढेल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आहे, तर प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. अध्यात्मामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक राहील. या आठवड्यात संयम, दूरदृष्टी, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे सहज पूर्ण कराल. हा आठवडा भविष्यातील मोठ्या यशाची मजबूत पायाभरणी करणारा आणि जीवनात आनंद, समाधान तसेच नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.